न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आज नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्त धातूंची कलश महायात्रेचे आगमन झाले होते। शताब्दी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी व इंडो एशियन मेत्ता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या महायात्रेचे आज महादुला कोराडी येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारो उपासक उपासिका यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थि धातूच्या कलशाचे दर्शन घेतले। तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थि धातूच्या कलश महायात्रेला नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर, इंडो एशियन मेत्ता फाउंडेशनचे नितीन गजबिये, स्मिता वाकोडे, डॉक्टर अम्फिनिता चैतन्य, UNPKCFC फाउंडेशन अध्यक्षा डॉक्टर थितिमा लॉर्पी पॅट, प्रजादी पोक्स इन्स्टिट्यूट सोसायटी अध्यक्षा बोनसाई लॉर्पी पॅट, सेपक टाकराव फाउंडेशन, मिस रंगसीमा थोंगपू चैंग, थायलंड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी हजारो उपासक उपासिका यांनी तथागताच्या अस्थि धातूचे दर्शन घेतले। त्यानंतर आदरणीय भिक्खू संघाने धम्मवंदना दिली। शताब्दी बहुउद्देशीय संस्थेचे रत्नदीप रंगारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या महायात्रेला माजी नगरसेवक तिलक गजबिये, सामाजिक कार्यकर्ते संजय रामटेके, शरद मेश्राम, उत्तम गेडाम, CR सोंडवले, निखिल खरवडे, गंगाधर ढेंगरे, प्रकाश भालेराव, राष्ट्रगण चंद्रशेखर तायडेजी, ईशांत मानवटकर, लंकेश मेश्राम, मयूर मानवटकर, शैलेश गजघाटी, प्रवीण उगले, लताबाई वाघमारे, नानवटकर ताई आदी प्रामुख्याने उपस्थित होते। चला कार्यक्रम सुरू करो भैया। माइक दो साहब, माइक हेलो लाइट के लाइट और गाय दे सप्लाई दे दे क्या सप्लाई दे देना ये सर्वांना विनंती आहे, कृपया शांततेचे सहकार्य करा। या ठिकाणी शताब्दी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रत्नदीप रंगारी साहेब यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थि कलशाची महायात्रा या ठिकाणी आलेली आहे। या यात्रेमध्ये प्रामुख्याने म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम या ठिकाणचे पूज्य भिक्षू संघ उपस्थित होते। आज आपल्या या ठिकाणी श्रीलंका आणि म्यानमार येथील प्रमुख भिक्षू आपल्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला सर्वांना विनंती आहे, कृपया आपण शांततेचे सहकार्य करा, कारण वेळ कमी आहे। पुढील प्रवास आम्हाला समोर सावनेरकडे निघायचे आहे, सावनेरवरून संस्थांना जायचं आहे। त्यामुळे शताब्दी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रत्नदीप रंगारी साहेब यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थि कलशाची महायात्रा या ठिकाणी आलेली आहे। या यात्रेमध्ये प्रामुख्याने म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम या ठिकाणचे पूज्य भिक्षू संघ उपस्थित होते। आज आपल्या या ठिकाणी श्रीलंका आणि म्यानमार येथील प्रमुख भिक्षू आपल्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला सर्वांना विनंती आहे, कृपया आपण शांततेचे सहकार्य करा, कारण वेळ कमी आहे। पुढील प्रवास आम्हाला समोर सावनेरकडे निघायचा आहे, सावनेरवरून संस्थांना जायचं आहे। त्यामुळे वायर
सर्वांना विनंती आहे, कृपया अस्थिकलशच्या बाजूने थोडं दूर राहा, कारण आता लगेचच या ठिकाणी तुमचं दर्शन केलं त्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होतं, त्याच्या जीवनामध्ये विकास होतो. म्हणून आपण केव्हा केव्हा म्हणजे भगवंताचं जर दर्शन घेत असू तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि अगदी म्हणजे या जगाला विशेष प्रकारचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध त्यांची या ठिकाणी असती त्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आपण आता तरी आपण खूप जागृतीपूर्वक केवळ फोटो काढण्यापेक्षा आपण त्या कलशच्या आतमध्ये असलेल्या व्यक्तिमत्वाला आपण समजून घेतलं पाहिजे, नाही का? आणि आपणही आपल्या जीवनामध्ये सिस्टर डॉक्टर थितिमा यांचे स्वागत ईशान मानवकर करतील अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आजच्या या अस्थिकलश महायात्रेच्या दरम्यान ही यात्रा दिनांक 10 सप्टेंबर पासून पुणे शहरातून सुरू होऊन आज या आपल्या कोराडी परिसरामध्ये महात्मा परिसरामध्ये दाखल झाली आहे. ही यात्रा जवळपास आज या यात्रेला 1 महिना पूर्ण होत आहे. यानंतर ही यात्रा संसदकडे रवाना होईल. तत्पूर्वी मी सिस्टर अफ्रिका चायचना यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या ठिकाणी जनतेला प्रबोधित करावे. From Thailand. I am Dr. Vinika Chaichana, Global President of United Peace People Federal Council, UNPKFC. Today I come with our Excellency from Thailand, Excellency Bunchai Lorpipat, Excellency Dr. Thitima Lorpipat, and Excellency Miss Langsima Thongpanchang, together from Thailand, to be here together with all of you. So I would like to say that this happened, and our community from the Indo-Asian Metta Foundation, led by my dear Dhamma brother Nitin Gabiye, Sister Samita and Eta, and also community. Thank you for make it happen, for all of you to blessing with our Lord Buddha. And it is very important to be here together to spreading about Buddhism worldwide. And I hope that we will come back again and again to support our Buddhist society more strong in the society for the better society. Thank you so much for having us, and Namaste. Dandavad. Thank you. गौतम बुद्ध की अस्थिकलश यात्रा के माध्यम से यहाँ पे थाईलैंड से आए सभी हमारे गेस्ट और यहाँ पे उपस्थित सभी हमारे सम्मानीय बंधु जी और इस क्षेत्र के हमारे और काम करने वाले नेता आदरणीय रतन जी रंगानी, हमारे सभी यहाँ पे उपस्थित महात्मा पुरानी के सभी जो पुरानी और महात्मा में अच्छा काम करते सभी हमारे युवा साथी यहाँ पे दर्शन के लिए आए सभी हमारे महानुभाव, एक अच्छा मौका कामती
माधुरापुरा निवासियों को मिला है। एक महामानव का अस्थि कलश का दर्शन आप सब लोगों ने लिया है और बहुत दूर थाईलैंड से भी, बाहर के देश से भी यहाँ से गेस्ट आए, उनका स्वागत सत्कार करना अपना कर्तव्य है। इस माध्यम से शताब्दी बहुउद्देशीय से संस्था के माध्यम से प्रोग्राम आयोजित किया, सभी लोगों ने एक अच्छा योगदान किया। मैं सबको बधाई देता हूँ और मुझे यहाँ पे आने का मौका मिला, दर्शन करने का मौका मिला, उसके लिए सभी का मैं आभार व्यक्त करते हुए मेरे दोस्त समाप्त करता हूँ।